आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। वृक्ष फाउंडेशन यांचा आणि मानवतेचा माणुसकीचा परंपरेचा आहे वृक्ष फाउंडेशन यांच्या स्वागत करूया। यांचा शाल व या ठिकाणी तुलसी वृक्ष देऊन आपण स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी स्वागत करतो। टाळ्यांचा जोरजोरात आवाज झाला पाहिजे। महिला मोर्चा अध्यक्ष बीजेपी यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतंय, स्वागत करतोय। टाळ्यांचा आवाज फार कमी येतोय। शाल व वृक्ष देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित ज्योतिताई मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील वृक्ष देऊन आपण शाल देऊन सन्मान करतो। आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवली, वाचन आपण नेहमी करत असतो, बघत असतो। असे आमचे पत्रकार बंधू प्रफुल्ल केदारे साहेब, शर्मा सर यांचं देखील आपण स्वागत करतोय वृक्ष आणि शाल देऊन। वर्षभराची धावपळ आणि कुठेतरी मी सर्वांचं स्वागत करत आहे। आज त्यांचं आहे, त्याच्यामुळे आज खरोखर म्हणजे सफाई हे काही छोटी गोष्ट नाही आहे। आज कोणीच घाणीमध्ये हात घालणं हे करत नाही की मी घाणीत हात घालू, पण रात्र दिवस त्यासाठी झटतात व सगळ्या जितक्याही साईड आहे तिकडे आमच्या सगळ्या साईडवर आमच्या वर्करांची नावं आहेत। तर आज हा सोहळा त्यांच्यासाठी आहे, तर मनापासून दिलगिरी व्यक्त करते की थोडासा उशीर झाला, पण आलेले आपल्या मंचावरचे जे अतिथी आले आहेत ते पण आपल्यासाठी काही ना काही तुमच्यासाठी बोलणार आहे की फक्त बोलतात ना महिला ही मूल आणि चूल पर्यंतच नसते, तर पुढचा प्रवास पण आपल्याला मिळून हे करायचं असते घर चालवण्यासाठी। तर मी खरोखर सर्वांना एक दोन शब्द आमच्या वर्करांसाठी बोलण्यासाठी विनंती करते। एक पथनाट्य आहे जे महिलांसाठीच बनवलेलं आहे की त्या घरातल्या काय काय अत्याचार घरामध्ये जे होतात, हिंसा, त्याच्यानंतर हमको यहाँ आता हो, कोई गाना आता हो, चलो ज्योति बजाने वो भी नहीं आता। सर्वांना प्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते। दिवाळीचं झालेली आहे, दिवाळीचं हे चालू आहे। सर्वांनी फराळ बिराळ केला का नाही? सर्वांनी खाल्ला? कशी गेली सर्वांची दिवाळी? आता तुम्हाला गिफ्ट पण मिळणार आहे। ज्योती मॅडमनी आज एक खरंच खूप असा चांगला कार्यक्रम घेतलेला, मी पहिल्यांदाच आली आहे कार्यक्रमाला। आज तिने एक थोडं झाड म्हणजे ज्या वृक्ष फाउंडेशन या नावाप्रमाणेच तिने एक वृक्ष लावलं होतं छोटंसं, ते आज खूप खरंच माझ्या समोर आज म्हणजे खूप मोठं हे झालेलं आहे झाड। तर खूप खूप ज्योतीला शुभेच्छा देते। मी तर ज्योती मॅडम म्हणून नाही तिला संबोधत, कारण ती जसं मी होती तसं ती माझ्या बरोबर होती, त्याच्यामुळे मी तिला ज्योती म्हणूनच बोलते। आणि आज तिने जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे तुमच्यासाठी, त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ज्योतीला खूप खूप शुभेच्छा देते आणि तिने हा गट अजून थोडा मोठा करावा अशी माझी खूप खूप अपेक्षा आहे आणि तू करशील आणि या कामाला तू खरंच उतर आणि खूप मोठी हो, यासाठी मी आणि खूप शुभेच्छा देते तुला आणि खूप मोठी हो आणि महिलांसाठी झट, महिलांसाठी कार्यक्रम घे आणि त्यांच्यासाठी त्यांना जो आनंद आहे तो त्याच्यात तू देत राहा आणि त्याच्यासाठी तुला जे आशीर्वाद मिळतील ते तू आशीर्वाद घेत राहा। आणि खरंच आज यांचे आशीर्वाद हे असे खूप म्हणजे चांगलं, आपण हे करावं कमी पण यांच्यासाठी काम जास्त करावं, कारण आता त्यांनीच दाखवलेलं आहे या कार्यक्रमातून की त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या आपल्या सर्वांना समजत नसतात। आपण ओला आणि सुका टाकलं एका याच्यामध्ये, पण त्यांच्या ज्या आज वेदना आहेत त्या आम्ही सुद्धा समजलो आणि तुम्ही सुद्धा समजा। आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हेच असं ज्योतीला सतत साथ देत राहा। आणि आज तिचं वृक्ष फाउंडेशन आहे, अजून हे एवढ्या महिला दिसत, पुढच्या वेळेस मी आली तर पूर्ण हे भरलेलं दिसलं पाहिजे। त्याच खूप खूप शुभेच्छा आणि तिच्याच बरोबर रवीजींना पण शुभेच्छा देते
की कारण त्यांच्यामुळे माझ्या वॉर्डात तर काही हे नाही आहे. कुठलाही फोन कधीही करा, रवीजी काम करणार. आणि दोघंही खूप काम करतात आणि महिलांसाठी करतात, हे वॉर्डासाठी करतात. आणि रवीजींना पण खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जबरदस्त कहना चाहूंगा, ते भारताच्या बाहेर सुद्धा एक्सपोर्ट होत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता काय महिला जमवल्या आणि त्यांना सोसायट्यांमध्ये काम दिलं. फक्त ग्रुपने करा आणि मग जा. आपण जोरदार टाळ्यांनी, मला वाटतं बिर्याणी पण खातात, पण ठीक आहे, हात वर केला तरी चालेल, काय हरकत नाहीये.